नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ पीएम आवास घरकुल योजनेसंदर्भातील असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की पीएम आवास घरकुल योजना 2025 साठी आवास प्लस 2024 हा सर्वे चालू आहे आणि त्याची शेवटची तारीख होती 31 मे 2025। तर मित्रांनो, 31 मे 2025 पर्यंत जर तुम्ही आवास प्लस 2024 चा सर्वे केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। आणि मित्रांनो, जर का तुम्ही 31/5/2025 म्हणजेच 31 मे पर्यंत तुमचा सर्वे अजूनपर्यंत केले नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो। तर आता जो काही आवास प्लस 2024 हा सर्वे चालू होता त्याची आता शेवटची तारीख इथे वाढवण्यात आली। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ती शेवटची तारीख कोणती आहे तर आपल्या ग्रामीण विकास विभागाकडून एक नवीन लेटर आलेलं आहे। तर त्यामध्ये काय काय सांगितलं आहे, कोणती कोणती माहिती दिली आहे त्याच्या संबंधित सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर चला तर मग व्हिडिओला सुरू। आवास प्लस 2024 च्या सर्वेची जी काही एक्सटेन्शन झालेलं आहे, जी काही मुदत वाढ झाली आहे त्याचं ऑफिशियल लेटर आपल्याला या वेबसाईटवरती दिसून जाईल। तर आपल्याला pmayg.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये टाकून देईल। तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता आणि स्वतःच ते लेटर इथे डाउनलोड करून वाचू शकता। तर कशा प्रकारे लेटर बघायचे ते तुम्हाला सांगून देतो आणि त्या लेटरमध्ये काय काय आहे ते सुद्धा आपण आता बघून घेऊया। तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होऊन जाईल, अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपण थोडं खाली जाऊयात। तर ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तर ही वेबसाईट आहे मित्रांनो। तर इथे थोडं खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे। तर आपण खाली आल्यानंतर इथे बघा तुम्ही सर्क्युलर्स असा ऑप्शन आहे। तर सर्क्युलर्स ऑप्शनमध्ये आपल्याला इथे जे काही अपडेट येतात, जे काही वेगवेगळे इथे लेटर्स येतात ते आपल्याला इथेच डाउनलोड करायला मिळतात। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर 27/5/2025 म्हणजे 27 मेचं जे काही लेटर आहे ते इथे आलेलं आहे। तर आपण ते इथे त्याच्यावरती क्लिक करून हे बघणार आहोत। तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, तर रूरल हाऊसिंग डिव्हिजनचं हे लेटर आहे। तर 22 मे 2025चं हे लेटर आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये काय काय माहिती दिली आहे ते आपण बघून घेऊया। तर सब्जेक्ट आहे, विषय आहे की मित्रांनो, एक्सटेन्शन इन टाइमलाइन फॉर द ऑनगोइंग आवास प्लस 2024 सर्वे फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ॲडिशनल इलिजिबल रूरल हाउसहोल्ड्स अंडर द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। सर मॅडम, आय एम डायरेक्टेड टू द रेफर टू द स्टेट गव्हर्नमेंट्स, लेटर नंबर इथे दिला आहे। तर डेटेड 22 मार्च 2025 अँड लेटर नंबर डेटेड 14 May 2025 requesting for extension in timeline of the Awas Plus 2024 household survey in the state। तर इथे रिक्वेस्ट करण्यात आली आहे त्या सर्वेची जी काही टाइमलाईन इथे वाढवण्याबाबत। तर खाली म्हटलंय की इन दिस रिगार्ड कन्सिडरिंग द रिक्वेस्ट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट्स द कॉम्पिटंट अथॉरिटी इन द डिपार्टमेंट ऑफ द रूरल डेव्हलपमेंट हॅज डिसाइडेड टू एक्सटेंड द टाइमलाईन फॉर आवास प्लस 2024 हाऊसहोल्ड सर्वे टिल 6 जून 2025। तर बघू शकता जी काही रिक्वेस्ट करण्यात आली होती राज्य सरकारकडून त्याच्यावरती आता जे काही रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्यांनी आता याच्यावरती ॲक्शन घेतले आणि जो काही सर्वेची आधीची तारीख होती 31 मे 2025 त्याच्यामध्ये आता वाढ करून सर्वे टिल 6 जून 2025 म्हणजेच 6 जून 2025 पर्यंत हा सर्वे करण्यासाठीची मुदतवाढ इथे देण्यात आली। टू अलो द स्टेट गव्हर्नमेंट्स टू कंप्लीट द सर्वे प्रोसेस अँड आयडेंटिफाय ऑल द इलिजिबल हाऊसहोल्ड। तर राज्य सरकारला इथे सांगण्यात आलं आहे की तुम्ही 6 जून 2025 पर्यंत हा सर्वे पूर्ण करायचा आहे आणि जेवढे काही इलिजिबल लाभार्थी असतील, जेवढे काही इलिजिबल हाऊसहोल्ड असतील त्या सर्वांचं आता 6 जून 2025 पर्यंत जो आवास प्लस 2024 सर्वे चालू आहे त्या अंतर्गत सर्वांची ते प्रोसेस लवकरात लवकर करायची। तर 3 नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, द स्टेट गव्हर्नमेंट्स इज रिक्वेस्टेड टू काइंडली आयडेंटिफाय ऑल इलिजिबल रूरल हाऊसहोल्ड्स विदिन दिस एक्सटेंडेड टाइमलाइन दॅट इज 6 June 2025 and complete the survey using
द आवास प्लस 2024 मोबाईल ॲप्लिकेशन. तर इथे स्टेट गव्हर्नमेंटला इथे रिक्वेस्ट करण्यात आले, विनंती करण्यात आले, जो काही आवास प्लस 2024 सर्वे, तर त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी असतील त्या सर्वांचं आयडेंटिफिकेशन लवकरात लवकर करायचं आहे आणि 6 जून 2025 पर्यंत ही सर्व प्रक्रिया आता कंप्लीट करायची आहे आणि ती सर्व प्रक्रिया आवास प्लस 2024 मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेच इथे करायची आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल हे लेटर आहे, याच्यामध्ये कोणती फेक बातमी नाही आहे. कारण की मित्रांनो, बरेच कमेंट्स येत असतात की बरेच जण म्हणतात फेक व्हिडिओ आहे, फेक माहिती देण्यात आली आहे. तर मित्रांनो, आपण कोणती फेक माहिती इथे देत नाहीत. तर आपण थोड्या वेळामध्ये आवास प्लस 2024 सर्वे कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी सांगतो मित्रांनो, आपण कोणतीही फेक माहिती इथे देत नाहीत. तर लाडकी बहीण योजना असो किंवा प्रधानमंत्री आवास योजना असो आणि इतर योजना, तर त्याचं जी काही ऑफिशियल वेबसाईट असते तिथे जाऊन आपण जे ऑफिशियल लेटर असतं तेच आपण वाचून तुम्हाला माहिती देण्याचा इथे प्रयत्न करत असतो. चुकून एखादी चुकीची माहिती गेली असेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण मित्रांनो, आपण आतापर्यंत कोणतीही चुकीची माहिती अजूनपर्यंत तरी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपली जी माहिती असते ती 100% इथे खरी असते मित्रांनो. त्यामुळे जे काही कमेंट करतात त्यांनी एकदा मी जी काही वेबसाईट सांगितली, जो काही लेटर सांगितले ते स्वतः एकदा पडताळून बघा, तरच तुम्हाला ही माहिती खरी आहे किंवा खोटी आहे समजून जाईल. चल मित्रांनो, आवास प्लस 2024 सर्वेबद्दल आपण याआधी सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ टाकले आहेत. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, काय काय प्रोसेस आहे, ती सर्व माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिली आहे. ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा, तिथे प्लेलिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि घरकुल योजना या संबंधितली सविस्तर प्लेलिस्ट, आपण घरकुल योजनेसंदर्भातील सर्व व्हिडिओ तिथे आपण टाकून दिले. तर मित्रांनो, आवास प्लस 2024 हा सर्वे कसा करायचा ते तुम्हाला सांगून देतो. सेल्फ सर्वे जर तुम्हाला करायचा असेल, स्वतःच तुम्हाला सर्वेमध्ये भाग घ्यायचा असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे. प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे आवास प्लस 2024 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ते ॲप्लिकेशन मी एकदा दाखवून देतो. तर आता आपण प्लेस्टोरवरती जाणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण प्लेस्टोरवरती जाऊयात मित्रांनो. आता आपण इथे प्लेस्टोरवरती आलो आहोत. तर प्लेस्टोरवरती आल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे आवास प्लस 2024. सॉरी, तर इथे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इथे वेगवेगळे ॲप्लिकेशन दिसून जातील. तर तुम्हाला आवास प्लस 2024चं जे ऑफिशियल आहे, डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, तर हे नाव बघायचं आहे. तर हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला अजून एक ॲप्लिकेशन लागणार आहे, ते म्हणजे आधार फेस ID. तर आधार फेस ID हे ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. बघू शकता हे ॲप्लिकेशन आहे. तर मित्रांनो, गुगल प्ले स्टोअरवरती याचे वेगवेगळे फेक ॲपसुद्धा आहेत. तर तुम्हाला कोणतीही फेक ॲप डाउनलोड करायचे नाही आहेत, तर तुम्हाला ओरिजिनल ॲपच इथे डाउनलोड करायचे आहेत. तर बघू शकता इथे आवास प्लस 2024 हे तुम्हाला इथे नवीन विंडो इथे दिसून जाईल. तर याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन आहे जे तुम्हाला लागणार आहेत ते इथे दिसून जातील. लेटेस्ट ॲप व्हर्जन फॉर आवास प्लस 2024 सर्वे. तर याची लिंक तुम्हाला इथे दिली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून हे ऑफिशियल ॲप डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो, प्ले स्टोअरवरती डाउनलोड करण्यापेक्षा तुम्ही इथे वेबसाईटवरती आवास प्लस 2024 न्यू असं इथे लिंक आहे, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे ॲप तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरचं ॲप्लिकेशन आहे आधार फेस ID. तर याची सुद्धा इथे लिंक दिली आहे. तर तुम्हाला इथे 3 लिंकवरती जाऊन तुम्हाला हे दोघी ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्येच तुम्हाला तो सर्वे करायचा आहे. तर बरेच जण म्हणतात की आपण मागचा व्हिडिओ टाकला होता, PM आवास योजनेची जी अपडेटेड लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये आमचं नाव आलं नाही आहे, फेक माहिती आहे, चुकीची माहिती. तर मित्रांनो, तुम्ही चुकीच्या ॲपवरती कदाचित हा सर्वे केला असेल त्याच्यामुळे, किंवा तुम्ही लेट सर्वे केला असेल तर तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये इथे येऊन जाईल. तर मित्रांनो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे.
जर तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट दिले असतील, काही तुम्हाला मेल येईल, तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्याच्यावरती तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल. जर तुमचं काही डॉक्युमेंट राहिलं असेल किंवा चुकीची माहिती गेली असेल तर तुम्हाला तसा तिकडून कॉन्टॅक्ट होईल, तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट इथे पडताळणी करून घ्यायचे. तर मित्रांनो, आवाज प्लस सर्वेमध्ये जे काही डॉक्युमेंट सांगितले त्याच्याबद्दलचा आपण सविस्तर व्हिडिओ आधीच केला आहे. तर जे डॉक्युमेंट लागतात ते व्यवस्थितपणे इथे अपलोड करायचं आहे, व्यवस्थितपणे आपला सर्वे करायचा आहे, तरच तुमचं आवाज प्लस सर्वेच्या लिस्टमध्ये नाव येईल. लिस्टमध्ये नाव आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा घरकुल आवास योजना आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की बरेच जणांचं अजून आवाज प्लस सर्वे बाकी आहे. तर मित्रांनो, तुमचा आवाज प्लस सर्वे झाला किंवा नाही त्याचं उत्तर कमेंटमध्ये टाका. आणि जर तुमचा अजूनपर्यंत सर्वे झाला नसेल तर त्याची सुद्धा तुम्ही कमेंट आपल्या व्हिडिओ खाली करू शकता. तर लवकरात लवकर सर्वे करून घ्या. 6 जून 2025 ही शेवटची तारीख आहे मित्रांनो. सर्वे करण्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा. तुमची मदत 100% इथे केली जाईल. तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर नक्की करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.